आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, मग तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो। दुसऱ्या दिवशीची सकाळ कोण पाहतं बघू। नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। कुठले तर आम्ही सांगतो या चला या पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी मी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो। वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात, वेडीवाकडी विधानं करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका, अजितदादांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला। वाचाळवीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या, वेडेवाकडे विधानं करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये। भाजप नेत्यांनी बेताल वक्तव्य करणं योग्य नाही। अजितदादांसह महायुतीतील घटक पक्षांनी याबाबत भाजपच्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली। धनंजय मुंडेंची माहिती। आमच्या गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, त्यावर ते का बोलत नाही। नितेश राणे यांचा अजित पवार गटाला सवाल। अजित पवारांनी कुणाकडे तक्रार केली माहित नाही, पण नितेश राणे हिंदुत्वाचं काम करत आहेत। त्यांच्या बोलण्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो। नारायण राणे स्वतः त्यांच्याशी बोलले। देवेंद्र फडणवीसांची माहिती। अजितदादांनी कोणाकडे तक्रार केली आहे मलाही माहिती नाही, किंवा अशी तक्रार झाली आहे की हेही मला माहित नाही, पण नितेश राणे हे हिंदुत्वाकरता काम करतात, ते हिंदुत्ववादी आहेत। हे विषय मांडताना कधी कधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात। मायमाऊलींना सुरक्षित करण्याचं काम आमचं आहे, आम्ही त्यांना सुरक्षित ठेवणार। अजित पवारांची ग्वाही। 1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवणं गरजेचं असल्याचा शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर। 25 सप्टेंबरला आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। 18 मागण्यांवर उत्तर आलं नाही म्हणून तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार। 25 तारखेपर्यंत वाट बघणार, बच्चू कडूंचा इशारा। 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, 1 भाजप और 1 कांग्रेस। कुछ भी हो जाए लेकिन सत्ता आ जाए। फुकट फाकटची सत्ता तुम्हाला भेटणार नाही। बच्चू कडूंनी मविया सोबत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू। जयंत पाटलांचं बच्चू कडूंना आवाहन। बच्चू कडूंची आम्हाला अडचण नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य। बच्चू कडू असोत किंवा कुणी असोत, त्यांनी महाविकास आघाडीत यावं असंच आमची त्यांना सूचना राहील। बच्चू कडू हे आमच्याबरोबर येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू। महाराष्ट्राचा 7-12 महाविकास आघाडीच्या नावावर नाही, भाजपशी त्यांचा संबंध नाही, हे जयंत पाटील सांगणार का। राजू शेट्टी यांचा सवाल। तर आपण भाजपमध्ये जाणार नाही हे जयंत पाटलांनी लिहून द्यावं, बच्चू कडूंचं आव्हान। महाराष्ट्राचा 7-12 काय महाविकास आघाडीला लिहून दिलेला नाही आहे आणि महायुतीलाही दिलेला नाही आहे। जयंत पाटील गॅरंटीनं सांगतात का आम्ही भाजपशी माझे संबंध आहेत म्हणून?